आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 न्यूज। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 8वा दिवस। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीवर जरांगे ठाम। आताची मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणार नाही, जरांगे पाटलांचा इशारा। मागासवर्ग आयोगाच्या अहवालामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यासंदर्भात कायदा करण्यात येणार। मराठा समाज मागास असल्याचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल, सूत्रांची माहिती। नांदेडचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त। रात्री हंबर्डे यांच्या गाडीवर हल्ला करून दगडफेक झाल्यानंतर घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। जरांगेंच्या आंदोलनस्थळी मराठा बांधव सरकारविरोधात आक्रमक, चप्पल दाखवत सरकारचा निषेध। आरक्षणाबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूरच्या पळशीमध्ये रास्ता रोको आंदोलन। मराठा आंदोलकांनी लातूर अंबेजोगाई महामार्ग अडवला। धाराशिवच्या चिखलीमध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन सुरूच। रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा। नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर मराठा संघटनेचं आंदोलन। आंदोलकांकडून रास्ता रोको, काही मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर गारगोटी मार्गावर रास्ता रोको, सकल मराठा समाजाकडून आंदोलन। नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर सावरखेडा परिसरात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको। आंदोलनाच्या दरम्यान मराठा आंदोलकांनी रुग्णवाहिकेला वाट करून दिली। मराठा आंदोलकांनी नांदेड हिंगोली महामार्गावर आरपीएफ जवानांची गाडी अडवली। दिल्लीच्या दिशेने गाडी जात असताना गाडी थांबवली। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मराठा समाजाकडून मनोज जरांगेंच्या चांगल्या आरोग्यासाठी संत मुक्ताईला घालण्यात आलं साकडं। मराठा समाजाकडून संत मुक्ताईंची महाआरती करण्यात आली। मराठा समाजाकडून बीडच्या परळीमध्ये रास्ता रोको आंदोलन। रास्ता रोकोमुळे 2 तास वाहतुकीचा खोळंबा। सगळे सोयरे शब्दाला ग्राह्य धरून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मराठा आंदोलकांची मागणी। पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस। कर्मचाऱ्यांचा 61 लाख रुपयांचा पीएफ थकवल्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून नोटीस। रायगडच्या मसळ्यामधील मेळाव्याच्या आधी अजित पवारांचा 35 फुटांचा भव्य हार घालत जंगी स्वागत। मसळा शहरामध्ये अजित पवार गटाची रॅली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 24 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू, पोलीस प्रशासनाचा निर्णय। चिपळूणमधील कालच्या राड्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर। लातूरच्या उदगीर शहरामध्ये मराठा संघटनांकडून बंदचं आवाहन। मराठा संघटनांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद। उदगीरमधील प्रमुख बाजारपेठा आज बंद। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून नांदेड जिल्ह्यामधील एसटी बस सेवा बंद। हिंसक आंदोलनाच्या शक्यतेमुळे आगारातील सर्व बस फेऱ्या रद्द। नगर शहरामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या बाईक रॅलीला सुरुवात। बाईक रॅली राज्यामध्ये 2500 किलोमीटरचा प्रवास करणार। महादेव कोळी समाजाला जातीचे दाखले दिले जात नसल्यामुळे वंचितचा पंढरपूरमध्ये हलगीनाद मोर्चा। मोर्चामध्ये वंचितचे शेकडो कार्यकर्ते सहभागी। कापसाच्या दरासाठी शरद पवार गटाचं नागपुरात आंदोलन। कापसाचे दर दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे शरद पवार गट आक्रमक। सोलापूर जिल्ह्यामधील दुष्काळी मंडळामध्ये तात्काळ दुष्काळी अनुदान वाटप करा। मनसे शेतकरी सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। अहमदनगरच्या अकोलेमध्ये विविध मागण्यांसाठी किसान सभेचा मोर्चा। डॉक्टर अजित नवलेंच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन। भंडाऱ्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि एआयएसएफ कडून निदर्शनं करत आंदोलन। किसान कामगार संघटनांच्या भारत बंदच्या समर्थनार्थ निदर्शनं। भंडाऱ्यामधील महाराष्ट्र मिनरल्स कॉर्पोरेशनमध्ये ही खाण बंद पडल्यामुळे 2000हून अधिक कामगार बेरोजगार। खाण सुरू करा अन्यथा जागा रिकामी करा, स्थानिकांची मागणी। सोलापूरच्या उळेवाडीमध्ये हिंदू स्मशानभूमी नसल्यामुळे रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची ग्रामस्थांवर वेळ। स्मशानभूमीचा प्रश्न मिटत नसल्यामुळे ग्रामस्थ संताप्त। रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे धुळे बस स्थानकामध्ये धुळीचं साम्राज्य। प्रवाशांना धुळीचा नाहक त्रास। रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी।
टोमॅटोच्या नावाखाली कांद्याची परदेशामध्ये तस्करी। नाशिकच्या 2 निर्यातदारांनी टोमॅटोच्या कंटेनरमध्ये लपवला होता कांदा। नागपूरच्या सीमाशुल्क विभागाकडून पर्दाफाश। नांदेडमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे चिकूवर रोगाचा प्रादुर्भाव। ढगाळ वातावरणामुळे चिकूच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। चिकू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी। अवकाळी गारपिटीने पिकांचं मोठं नुकसान। पीक विम्याची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या। वर्ध्यातील आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची मागणी। उन्हाळी गहू कापणीला वेग। अवकाळीमुळे धान पिकाला मोठा फटका बसल्यामुळे उन्हाळी गव्हाचं पीक घेण्यावर शेतकऱ्यांचा भर। वाशिममध्ये तूर पिकाचा रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू। पश्चिम विदर्भाला फेब्रुवारी महिन्यातच पाण्याचं संकट। नाशिक जिल्ह्यामधील धरणांमध्ये 22% कमी पाणीसाठा। पाणीसाठ्यामध्ये घट झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 5% कमी। पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला शेतमालाचा खुला लिलाव। आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या हस्ते भाजीपाला शेतमालाचा खुला लिलावाचा शुभारंभ। शेतकऱ्यांना दिलासा। सोलापूरच्या विठ्ठल सहकारी कारखान्याचा यावर्षी विक्रमी गाळप। 8 लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक ऊसाचं गाळप। ऊस उत्पादक शेतकरी व्यापारी वर्गामधून समाधान। बुलढाणा सोलापूर महापालिकेचा सन 2024-25 अर्थसंकल्प सादर। 1157 कोटींचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सादर केला। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामधील बोगद्याचं काम 80% पूर्ण। अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची आपत्कालीन सुविधा बोगद्यामध्ये असेल। मार्च अखेर कशेडी बोगदा दुतर्फा खुला होणार। मुलुंडमधील फोर्टिस हॉस्पिटलनं 100 बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले यशस्वी। 12 ते 70 वर्ष वयोगटातील रुग्णांवर यशस्वीरित्या ट्रान्सप्लांट। रक्तविकारांविषयी जागरूकता वाढवण्याच्या प्रयत्नांना दिली बळकटी। ससूनमधून पसार झालेला आरोपी मार्शल लुईसला अटक। शरद मोहोळच्या पत्नीला मार्शल लुईसला जीवे मारण्याची दिली होती धमकी। वैद्यकीय तपासणीवेळी ससूनमधून हा पसार झाला होता। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम पूर्ण। पुलाच्या कामातील शेवटच्या टप्प्यात साफसफाईचं काम सुरू। फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुलाच्या उद्घाटनाची शक्यता। यंदाची शिवजयंती मालेगावकर अयोध्येमध्ये साजरी करणार। अयोध्येमधील शिवजयंतीसाठी 130 खासगी तर 10 ट्रॅव्हल्स रवाना। कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काणेंची नॅपकमचे उपाध्यक्ष म्हणून निवड। नवी दिल्लीमध्ये झालेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन ऑफ कोऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या सभेत काणेंची निवड।